नवी मुंबईतील जुन्या ग्रामीण मंदिराला दिलेल्या सिडकोमार्फत नोटिशी मागे घेण्यात याव्या व ग्राम मंदिरावरील तोडक कारवाई त्वरित थांबविण्याचा औचित्याचा मुद्दा आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडला। नवी मुंबईतील जुन्या ग्रामीण मंदिरांना दिलेल्या सिडकोमार्फत नोटिशी मागे घेण्यात याव्या व ग्राम मंदिरावरील तोडक कारवाई त्वरित थांबविण्याचा औचित्याचा मुद्दा आमदार मंदा म्हात्रे यांनी काल विधानसभेत मांडला। नवी मुंबईतील हिंदू मंदिरे ही येथील बहुसंख्य हिंदूंची श्रद्धास्थाने असून या मंदिरांमध्ये येथील बहुसंख्य हिंदू समाज पूजा अर्चना करून उपासना करीत असतात। श्रद्धेपोटी लोकसहभागातून निर्माण केलेली पुरातन अशी हिंदू समाजाची श्रद्धास्थाने ज्यांच्याशी हिंदू समाजाचे भावनिक नाते जोडले गेले आहे अशा मंदिरांना सरसकट नष्ट करणे म्हणजे हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानावर केलेला आणि त्यांच्या समाजाच्या मनावर व भावनेवर केलेला मोठा आघात ठरेल। मंदिरावर तोडक कारवाई करून ती नष्ट करणे योग्य आणि संयुक्तिक नाही। सदरची मंदिरे ही अधिकृत असताना त्याचे पुरावे प्रशासनाकडे असतानाही प्रशासन पुन्हा मंदिर समितीकडे पुरावे मागत आहे। हे पुरावे शासनाने आयुक्त व जिल्हाधिकारी पातळीवरून काढण्याची आवश्यकता आहे। नवी मुंबई येथील अनेक मंदिरे ही ग्रामस्थांच्या शेतीच्या बांधावर असलेली देवतांची असून सिडकोने भूसंपादन केल्यानंतर भराव करीत असताना निष्कासित केलेली आहेत। ही मंदिरे ग्रामस्थांनी श्रद्धेने उभारली असल्याने ती अधिकृत करण्याची गरज आहे। नवी मुंबईतील भूमिपुत्रांच्या पूर्वजांनी शेताच्या बांधावर असणाऱ्या मंदिरांचे केलेले पुनर्वसन म्हणजे आत्ताची मंदिरे। तसेच या सर्व मंदिरांचा लेखाजोखा मंदिर समितीकडे कार्यालयीन दस्तऐवजामध्ये उपलब्ध आहे। तरी स्थानिक प्रशासन सदर मंदिरांचा पुरावा मंदिर कार्यकारिणीकडे मागत आहे। सर्वच मंदिरे ही हिंदूंनी श्रद्धेने बांधलेली असून त्यांना संरक्षण मिळण्याची नितांत गरज आहे। धार्मिक श्रद्धा असणाऱ्या मंदिरांवर तोडक कारवाई करून जनतेच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा प्रशासनाने प्रयत्न करू नये, अन्यथा याचे परिणाम जनआंदोलनाच्या स्वरूपात प्रशासनाला भोगावे लागतील असा सज्जड इशारा बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात उपस्थित केला आहे। अनेक दिवस सिडको आणि महानगरपालिका जी पुरातन ग्रामस्थांची मंदिरं आहेत त्या मंदिरांना सातत्याने नोटीस पाठवून त्या मंदिरांवर कारवाई होत आहे। जवळजवळ 1960 पासून ही मंदिरं इथे उभी आहेत। काही ग्रामस्थांची मंदिरं ही शेतावरती बांधांवरती असताना त्यावेळी सिडकोने भराव करताना पर्यायी जागा दिली होती। आज त्याचे पुरावे आमच्याकडे मागितले जातात आणि म्हणूनच मी आज शासनाला विनंती केली की ही जी पुरातन मंदिरं आहेत हिंदू लोकांची ती तोडू नये आणि त्याच्यावरती वेगळा पर्याय काढून किंवा जिल्हाधिकाऱ्याकडनं कलेक्टरकडनं माहिती घेऊन आमच्याकडे पुरावे नाही पण जिल्हाधिकाऱ्याकडे पुरावे आहेत तर ते आम्हाला पुरावे द्या सांगतात आणि जे काम सुरू आहे ते त्यांनी थांबवावं, अन्यथा आम्हाला मोठ्या प्रकारे आंदोलन करावं लागेल असं विशेष औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडलंय। ब्युरो रिपोर्ट MVTV।